रविवारच्या सुट्टीनंतर आज बँका पुन्हा उघडणार आहेत, त्यामुळे सर्वच बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी आणि नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे। दरम्यान काल देशभरातल्या बँका बंद असल्यानं सर्वच ग्राहकांची भिस्त एटीएमवर होती। बऱ्याच ठिकाणी एटीएम अद्यापही बंद असल्यानं ग्राहकांचे हाल पाहायला मिळाले। त्यामुळे सुट्टीचा दिवसही लोकांना एटीएम बाहेरच काढावा लागला। राज्यभरातल्या अनेक शहरांमध्ये कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती होती। नोटाबंदीनंतर काळ्याचं पांढरं करणाऱ्यांसाठी दुसऱ्यांच्या बँक खात्यांचा आधार घेणाऱ्यांना 7 वर्ष जेलची हवा खावी लागणार आहे। काळी संपत्ती दडवणाऱ्यांना जन्माची अद्दल घडवण्यासाठी आयकर विभागानं हे पाऊल उचलल्याचं समजतंय। नव्यानं मंजूर झालेल्या बेनामी ट्रान्झॅक्शन ॲक्टनुसार ही कारवाई करण्यात येणार आहे। 7 वर्षाच्या शिक्षेशिवाय दुसऱ्याच्या खात्यात टाकण्यात येणारी रक्कम जप्त केली जाईल आणि त्या रकमेत 25% इतका दंडही आकारला जाईल। दरम्यान नोटाबंदीच्या घोषणेनंतर काळी संपत्ती लपवण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवल्या जात आहेत। अनेक जण ओळखीच्या व्यक्तींच्या बँकेत रक्कम भरून काळ्याचं पांढरं करण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र आयकर विभागानं सर्जिकल स्ट्राईक करत या सगळ्या प्रकाराला चाप लावण्याचा प्रयत्न केला आहे। नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा तोफ टाकली। तर नोटाबंदीच्या निर्णयाचं समर्थन करणाऱ्या मध्यमवर्गीय आणि गरिबांचे आभार मानले। आग्र्यात झालेल्या परिवर्तन रॅलीत मोदी बोलत होते। नोटाबंदीच्या घोषणेनंतर बँकांमध्ये आतापर्यंत 5 लाख कोटी जमा झाल्याची माहिती त्यांनी दिली। याशिवाय प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचंही त्यांनी उद्घाटन केलं। 8 तारीख रात को 8 बजे भी कहा था कि मैं हर 2-3 दिन सारी अवस्था का मूल्यांकन करूंगा और जैसे जैसे जरूरत पड़ेगी छूटछाट बढ़ानी है तो बढ़ाऊंगा, व्यवस्था में सुधार करना है तो करूंगा। जिल्हा बँकांना जुन्या नोटा बदलण्यास केलेल्या विरोधामुळे सुरतमध्ये शेतकरी संतप्त झालेत। धान्याच्या मंडीमध्ये शेतकऱ्यांचे दररोजचे व्यवहार ठप्प झालेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी सुरतच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रस्त्यावर दूध ओतून निषेध व्यक्त केला। तसंच शेतकऱ्यांनी धान्य आणि उसाच्या ट्रक आणि ट्रॉलीसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढला। पैलवान गीता फोगटच्या लग्नाला अभिनेता आमिर खाननं उपस्थिती लावून सोहळ्याची रंगत वाढवली। हरियाणामधील बलाली या गावात गीता फोगटचा विवाह सोहळा पार पडला। आगामी दंगल सिनेमात आमिर गीता फोगटचे वडील पैलवान महावीर फोगट यांच्या भूमिकेत दिसणार आहेत। या सोहळ्याच्या निमित्तानं आमिरनं सिनेमाच्या प्रमोशनचाही शुभारंभ केला। दंगल सिनेमा येत्या 23 डिसेंबरला प्रदर्शित होतोय। यामध्ये गीता फोगट आणि तिच्या 3 बहिणी आणि महावीर फोगट यांचा प्रवास दाखवण्यात येणार आहे।